आणि उत्कृष्ट अशी ही कॅच मानस पाटील यांच्याकडून सिद्धेश यांच्या पहिल्याच चेंडूमध्ये. खूपच चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल बाउंड्री लाईन वरती. 4 चेंडू 28 धावा झालेल्या आहेत. 2 to go. 4 चेंडू 28 धावा. दुसरं षटक सुरू आहे. फलंदाजी करता मैदानात मानस. उत्कृष्ट असा चेंडू रणनीती सध्या मानस यांच्या डोक्यात सुरू आहे. नवीन षटक, पहिला चेंडू, तिसरी ओव्हर, मानस ऑन स्ट्राइक. 12 बॉल 26 धावा. नो बॉल पंचांचा इशारा नो बॉल आणि फ्री हिटचा सुद्धा इशारा दिलेला आहे. 11 चेंडू आणि 23 धावा. 1 चेंडू 31 धावा झालेल्या आहेत. 11 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता. मानस ऑन स्ट्राइक. 11 चेंडू आणि 23 धावा. धावांची आवश्यकता. आता मात्र गरज आहे ती मोठ्या फटक्यांची. जर ते लगावले गेले तर रन रेट ड्रॉप होईल आणि शेवटच्या ओव्हरला नक्कीच मदत होईल. अतिरिक्त चेंडू, वाईड बॉल. तुम्हाला फक्त टाइम करायचा आहे. 7 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. अशक्य नाहीये, अवघड नाहीये. 1 to go. 7 चेंडू आणि 18 धावा. आणि हा फटका आणि हा 6. आम्ही हेच म्हणत होतो की क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. 6 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. सामना पोहोचलाय तो शेवटच्या षटकात. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. बघूयात आरसीबी हा संघ हे टार्गेट चेस करतोय का. अत्यंत महत्वाचा असा फटका होता. गरज होती एका षटकाराची. ती आपल्याला सध्या षटकारामध्ये पूर्ण होताना दिसली. आता मात्र 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. मला वाटतं मोठा फटका या सामन्याचं चित्र पलटू शकतो. आरसीबी हा संघ बघूया हे समीकरण तसंच राहून देतोय की समीकरण बदलतंय. नो बॉल. 2 मोठे फटके बघायला मिळायला पाहिजेत तरच हा सामना जिंकू शकतो. रनिंग बिटवीन द विकेट्स फार महत्वाचं असतं. त्याचंच आपल्याला उदाहरण पाहायला मिळालं. पुढचा चेंडू नो बॉल आणि नो बॉल वर हा 6 आहे. पंचांचा निर्णय नो बॉल आणि हा टर्निंग पॉइंट ठरलाय मॅचचा. 3 चेंडू मध्ये 9 धावे होते. तिथे 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू टर्निंग पॉइंट ठरलाय या मॅचचा. फ्री हिट पाहायला मिळू शकतो. आणि खूप चांगला प्रयत्न रांगणेकर यांच्याकडनं. खूपच चांगला प्रयत्न होता शंतनू रांगणेकर यांच्याकडून. स्वतःला झोकून ते फिल्डिंग करतायत. 1 चेंडू 61 धावा. 61 रन्स. एकेरी धाव 62 धावा. 62 रन्स. आणि दांडी 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 गोल. 3 चेंडू 62 धावा. निश्चितच ज्या प्रकारचे रन्स पहिल्या 2 ओव्हर नंतर आतापर्यंत झालेत त्याच्यावरून तरी हा आरसीबी साठी कमबॅकच म्हणावा लागेल. नक्कीच. कारण पुन्हा एकदा 80-90 धावा होताना दिसत होत्या. पण यावेळी मात्र अंतिम 2 षटकांमध्ये खूप चांगली गोलंदाजी झाली. पुन्हा एकदा यष्टी रक्षक आणि कमालीचा विकेट. स्टंपिंग झालेले विकेट किपरची विकेट म्हणावी लागेल ही 100%. खूपच चांगली
फिल्डिंग आपल्याला इथे पाहायला मिळते. खूपच चांगली स्टंपिंग, खूपच चांगली विकेट किपिंग. पुन्हा एकदा 4 चेंडू 62 धावा, 62 रन्स. पहिली इनिंग संपायला अजूनही 2 चेंडू शिल्लक. 62 धावा झालेल्या आहेत. पंचांचा इशारा, वाईट बॉल, अतिरिक्त धाव. 4 चेंडू 63 धावा. मानसने टाकलाय व्हाईट बॉल. एकच धाव आणि आउट दिलेला आहे पंचांनी. 5 चेंडू 64 धावा. दिवसभर अनेक सामने खेळल्यानंतर चौथ्या सामन्यात आरसीबी या संघाकडनं थोडाफार का होईना कमबॅक पाहायला मिळतोय. विविध संघातले खेळाडू खुश आहेत. आरसीबी शेवटचा चेंडू आरसीबी हा संघ सेलिब्रेट करतोय फायनली. अंतिम चेंडू. बॉलिंग एंडला मानस आणि उत्कृष्ट अशी ही परत कॅच शंतनू रांगणेकर. आपण लक्षात घेतलं पाहिजे 2 षटकांनंतर 52 धावा होत्या. ज्या रन रेटने फलंदाजी होत होती 100 धावांच्या पुढे स्कोर जायला हवा होता, परंतु 2 ओव्हर नंतर पुढे मात्र जास्त धावा येऊ दिलेल्या नाहीयेत. 12 चेंडूंमध्ये नंतर 12 धावा आलेल्या आहेत. 12 चेंडूंमध्ये फक्त 12 धावा. 3 चेंडू 30 धावांची आवश्यकता. आणि उत्कृष्ट असा फटका मानस पाटील यांच्या बॅट मधनं, पण खूप उशीर झालेला आहे. आता 2 चेंडू 24 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा चांगला असा फटका, पण एकच धाव. 1 चेंडू 23 धावांची आवश्यकता.